शब्द स्वरांचे बनती गाणे, साजनवानंद तराणे, रसिकांची ही जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. खरं तर गोष्टी गाण्यांच्या या कार्यक्रमात अशी गाण्यांच्या एखाद्या लकेरीने सुरुवात होते आणि मग त्या गोष्टींमध्ये आपण रमून जातो. आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत तरुणाईचा आवाज रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर. स्वागत आहे पुन्हा एकदा. थँक्यू. थँक्यू. म्हणजे खरं तर त्यांच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवल्यात, म्हणून तुमच्यासाठी त्यांनीही टाळ्या वाजवल्या. वा वा वा. सो ही दाद महत्वाची आहे. आपण पुन्हा एकदा यांच्यासाठी Yes. टाळ्या वाजवूया. पण ही दाद जेव्हा मिळते ना, तेव्हा तुम्ही लाईव्ह शोज करता आणि त्या लाईव्ह शोज मध्ये जेव्हा ती दाद मिळते आणि एखाद्या गाण्याला वन्स मोर मिळून जातो, तेव्हाचं ते फिलिंग जे आहे ते नेमकं काय असतं? ती काहीतरी वेगळीच ऊर्जा आणि वेगळी एनर्जी आपल्याला मिळत असते त्यावेळेला लाईव्ह परफॉर्म करत असताना. मला आठवतंय माझा सर्वात लाईव्ह परफॉर्म करत असतानाचा सर्वात माझा फेवरेट किस्सा असा आहे की आमचा सारेगामापा नंतरचे काही कार्यक्रम सुरू होते आणि आम्हाला खूप प्रतिष्ठित मंचांवर गायला संधी मिळाली. सो मला असं वाटतं की तेव्हाची एक गोष्ट जी आम्ही वसंतोत्सवला पुण्यात परफॉर्म केलं होतं आणि आम्ही 5 जण गायला होतो आणि नाना पाटेकर अँकर करत होते. सो मला आठवतंय की आमच्या सगळ्यांची गाणी झाली आणि प्रत्येकाचं ना चंक मधलं एक कुठलं तरी असं गाणं असायचंच की ज्याला ऑडियन्स वन्स मोर देईल किंवा परत परत गायला लावेल. तर माझं तेव्हा विंचू चावला आणि मोर्या मोर्या ही 2 गाणी अशी मी गायचो. सो मोर्या मोर्या ह्या गाण्याला मला आठवतंय की नानांनी स्टेजवर येऊन वन्स मोर सांगितला होता आणि तो वन्स मोर मला कायम लक्षात राहील. वा. 100हून जास्त चित्रपटांना तू आवाज दिलेला आहेस, पार्श्वगायक म्हणून तू उभा राहिलास आणि मग कधीतरी असा प्रश्न पडला का की ती सध्या काय करते? ती बरंच काय काय करत असते, त्यामुळे ती सध्या काय करते असा प्रश्न मला पहिल्यांदा पडला मला असं वाटतं 2017ला. कारण तेव्हा अविनाश विश्वजित यांच्याकडनं मला पहिल्यांदा फोन आला की असं असं एक गाणं आहे, रोमॅन्टिक गाणं आहे, तर तू गाशील का, स्क्रॅच वगैरे गायला येशील का? तर मी म्हटलं हो येतो. एक रेकॉर्ड झालाय म्हणून आपण असं म्हणू शकतो की 100 सिनेमे झाले गाऊन ॲज अ प्लेबॅक सिंगर म्हणून. पण त्या 100रांपैकी अगदी 20 किंवा 25 सिनेमे लोकांना माहिती असतील कारण ते तसे गाजले किंवा त्या हिशोबाने ते पुढे आले म्हणून. तर त्यापैकी सर्वात जास्त मला असं वाटतं गाजलेलं गाणं वॉज हृदयात वाजे समथिंग माझं आणि गोलू पोलू. सो आणि दोन्ही अविनाश विश्वजित. सो मला असं वाटतं की परत एकदा अविनाश विश्वजित यांनी मला फोन करावा ह्यासाठीही भाग्य पाहिजे. कारण त्यांनी ते खूप आपल्याकडे चांगले चांगले छान छान गायक आहेत, पण त्यांना असं वाटलं की ठीक आहे रोहित गाईल किंवा रोहितकडनं होईल. सो त्यांनी फोन केला, आम्ही ते स्क्रॅच गायलो, मग ते गाणं छान वाटलं, मग त्याच्यावर गाणं शूट झालं. मग आम्ही शूटिंग बघायला पण गेलो होतो, पार्ल्यात शूटिंग सुरू होतं. सो आम्ही शूटिंग बघायला पण गेलो आणि बघितलं. सो पुन्हा एकदा तो कनेक्ट होता. करेक्ट. शूटिंग पण आणि बघून मग आम्ही आलो, शूटिंग बघितलं, परत स्टुडिओवर आलो, गाणं फायनल केलं आणि ते गाणं रिलीज झालं. आणि मला माहिती नव्हतं की ते कोणाला माहिती असतं गाणं आपलं रिलीज झाल्यानंतर की ते कसं रिसिव्ह होणार आहे ऑडियन्सकडनं. आणि आय एम जस्ट सो ग्रेटफुल. मला खूप भारी वाटतं या गोष्टीचं की लोकांना ते गाणं आवडलं, त्यांना ते आपलंसं वाटलं. हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असतो सदा आम्ही आता ड्रीमिंग. हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असतो सदा आम्ही आता ड्रीमिंग.
क्षण सारे हलके हलके फुलणागे फिरून ओठांवरती ये तुझेच गाणे खरोखरच. आणि आत्तापर्यंत हे गाणं तितकंच हिट आहे आणि यापुढेही ते राहील निश्चितच. पण ही गाणी अशी स्मरणात राहतात तुमच्याही कलाकार म्हणून आणि रसिकांच्याही, कारण ते सारखं कुठेतरी रिलेट करणं जे असतं ते असतं. मला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराला एक आपल्या जवळचं असं एक ते गाणं असतं ना, तसं हे तुझ्या हृदयाच्या जवळचं गाणं नक्कीच आहे. हो नक्कीच. आणि मला वाटतं जुली तुझ्याही हृदयाच्या जवळचं आणखीन असं एक गाणं आहे, कॅन्डल मार्च मध्ये शंकर महादेवांच्या बरोबर तुला गाता आलं आणि तो एक वेगळा एक्सपिरियन्स खरं तर होता. येस. काय झालं त्यावेळी? कॅन्डल मार्च हा जेव्हा पिक्चर होता त्यावेळेस मी पुण्यात राहायचे त्यावेळेस आणि मुंबईत स्थायिक नव्हते. पुण्यातनं ये जा चालू होती. सो पुण्यामधनं आले, स्क्रॅच गाऊन गेले अमित दादाच्या होम स्टुडिओवरती. सो मी स्क्रॅच गाऊन गेले होते जनरल. पण नंतर जेव्हा फायनल माझा आवाज झाला त्यावेळेस माझा फोनच लागेना. आय मीन एक दोन का 3 दिवस की आता फायनल गायचंय, आता सगळं मिक्स करायचं आणि जुलीचा फोनच लागत नाही. अरे बापरे. तर शेवटी मला 2 दिवसांनी माझ्या एका वेगळ्या नंबरवर आणि आईच्या नंबरवरती रोहितनी फोन केला की अगं तुला कळतंय का काही, तू काय करतेयस आयुष्यात? म्हणलं काय करतेय मी, माझं काहीच नाही चालू आहे. तर म्हणाला अगं तुझा फोनच लागत नाही, तुझं गाणं झालंय ते सिलेक्ट आणि आता कोण गाणार ते? मी म्हटलं मी आत्ता फोन करते. सो मी अमितराजला फोन केला आणि अमित दादा म्हणाला की अरे नाही वो अभी हो गया. म्हटलं हो गया मतलब? आणि त्याने असं खूप उडतं काहीतरी उत्तर दिलं जो त्याचा एक ढाचा आहे बघा हिंदीमध्ये आणि मराठी. आणि मी पुण्याची, मला काहीच कळलं नाही तो काय बोललाय, असं काहीच कळलं नाही. सो मी म्हटलं ओके ठीक आहे, म्हणजे गेलं माझ्या हातातनं बहुतेक गाणं. आणि ऑन द डे ज्या दिवशी कॅन्डल मार्च रिलीज झाला त्याच्या आदल्या दिवशी काहीतरी मला फोन आला प्रमोशनसाठी की तुला प्रमोशन्सला यायचं. म्हणलं कुठल्या गोष्टीचं? म्युझिक लॉन्चच्या आधी की प्रमोशनला यायचं. म्हणलं कुठल्या गोष्टीचं प्रमोशन, काय करू मी? आणि ऑल द वे पुण्यातनं मुंबईत येणं आणि ते सगळं हेक्टिक होतं ग. सो मी म्हणलं की ठीक आहे, पण मी गायलंच नाहीये गाणं, ते स्क्रॅच होत नाही. वही हम लोगों ने इधर ले लिया है, वो बहुत अच्छा था, बहुत सुर में था, बहुत कमाल का गाई हो और शंकर जी को भी बहुत पसंद आया वो. शंकरजींनी ते ॲक्च्युली मेन गाणं आहे एकदम रॉक पद्धतीचं आणि त्याच्यामध्ये मध्येच एक गोंधळाचा पार्ट येतो, देवीच्या गोंधळाचा, आणि ते गाणं परत रॉकमध्ये कन्वर्ट होतं. सो जो मधला पार्ट आहे ज्याच्यामध्ये काहीतरी मेन इन्सिडेंट्स फिल्ममध्ये घडतो, सो तो वाला पार्ट मी गाऊन दाखवते. दॅट वॉज माय डेब्यू. वा. गोंधळ गोंधळ देवीचा गोंधळ, आईचा गोंधळ, गोंधळ घाला वो गोंधळ घाला, गोंधळ घाला. काजळ रातीला सूर्याचं सपान, मनात थैमान, गोंधळ घाला वो गोंधळ घाला,
गोंधळ घाला, उधळूया गुलाल तुझ्या नावाचा जागर केला, उधळूया गुलाल भिडे जय घोषा ह्या आभाळाला, पेट घेती हे निखारे विकृतीला जाळणारे, हे निखारे ओ हो हो, हे निखारे ओ हो हो, हे निखारे, हे निखारे. वा वा, थँक्यू. ग्रेट ग्रेट. काय एनर्जी रिली. थँक्यू. म्हणजे ही एनर्जीच कदाचित शंकर महादेवन यांनी हेरली असेल कदाचित. मला आठवत आहे की पहिल्यांदाच असा गोंधळ वगैरे मी गात होते त्यावेळेस अमित दादांनी सांगितलं की गोंधळ किंवा असं काही गाताना ना जुईली शब्द चावून गा, मनात थैमान हे ओपन करून गा. सो ते माझं ऍक्च्युली ऐकलं होतं अमित दादानी. मी रेडिओ सिटी एक कॉम्पिटिशन केली होती त्यावेळेस जज म्हणून आला होता. आणि मगाशी जसं म्हणाला रोहित की हिमेश रेशमिया जसे म्हणतात की मी गाणं देणार, तसं त्यावेळेस अमित दादानी ऑन स्टेज सांगितलं होतं मी ते कॉम्पिटिशन जिंकल्यानंतर की ह्या मुलीकडनं मी एक दिवस गाणं गाऊन घेणार. सो अमित दादानी त्याचं एक वचन पाळलं माझ्यासाठी. आणि हिअर वी आर. खरंच आहे, खरंच आहे. आणि अशी काही घटना अशा घडतात आणि ती काही गाणी अशी जमून जातात. तसं हे घडून गेलं. पण त्याच पिक्चर मध्ये रोहित तूही एक गाणं म्हटलं होतंस आणि त्याला राज्य पुरस्कार मिळाला होता. सेहर सेहर. त्याबद्दल सांग ना, ते गाणं कसं होतं? एक तर खूप असं सिच्युएशनल सिनेमा होता तो. कॅन्डल मार्च हा सिनेमा होताच निर्भया आणि या सगळ्या गोष्टींशी रिलेटेड तो सिनेमा होता. सो त्यामुळे त्यात गाणी जी आली होती ती अशी सिच्युएशनल गाणी होती. सो त्यातलं एक गाणं होतं जिथे एक रोमॅन्टिक सीन येतो आणि एक रोमॅन्टिक गाणं होतं. तर ह्याच्या आधी मी जी गाणी गायलो होतो ती सगळी अशी उडत्या चालीची किंवा अशी वगैरे गाणी होती. तर हे पहिलं रोमॅन्टिक किंवा असं सॉफ्ट गाणं होतं माझं, जे मी अमित दादासाठी गायलो होतो. आणि गाणं रेकॉर्ड झालं. आणि मला असं वाटतं कधी कधी वास्तू तथास्तू म्हणते तसं आपल्या जिभेवर एकदा तरी सरस्वती येऊन जाते 24 तासांच्या आत, जेव्हा आपण काहीतरी म्हणतो आणि ते घडतं. बरोबर. तर गाणं रेकॉर्ड झालं आणि गाणं रेकॉर्ड झाल्यानंतर अमित दादाची सवय की सगळ्या गोष्टी अशा ओव्हर द टॉप सांगायच्या. एनर्जी असेल तरी ही ओव्हर द टॉप, नसेल छान झालं तर ओव्हर द टॉप रागवून सांगायचं की नाही ऐसा नाही चाहिए, अरे क्या कर रहा है तू. तर आणि हे गाणं झालं आणि लिखले रोया इस साल अवॉर्ड है तेरे को. अरे वा. आम्ही म्हणलं कौन सा. स्टेट अवॉर्ड इस साल, तुला यावर्षी स्टेट अवॉर्ड. तर ते मी त्या दिवशी ऐकलं आणि मी सोडून दिलं. आला दिवस स्टेट अवॉर्डचा. ओके. तर ज्या दिवशी अवॉर्ड होते त्या दिवशी मला वाटलं होतं की मला नाही मिळणार अवॉर्ड, कारण आजूबाजूला बरीच मातब्बर मंडळी होती. आदर्श दाचं एक गाणं होतं, आदर्श शिंदेचं एक गाणं होतं, अवधूदाचं एक गाणं होतं, अजय दाचं एक गाणं होतं. सो माझं असं होतं की मला नाही मिळणार आहे आपल्याला हा अवॉर्ड. आणि त्या दिवशी मला आला शो. सो माझं असं झालं की पैसे पहिले कमवूया. सो म्हणून मी शो करायला गेलो आणि बाबांना मी पास देऊन बाबांना म्हणलं की तुम्ही जा, अवॉर्ड फंक्शन छान एन्जॉय करा, बघा, मजा करा. आणि म्हणलं संपलं की घरी आपण भेटू. म्हणलं मी चाललो शोला, मी शोला जातो. मी शोला गेलो. माझा शो अर्धा झाला. अर्ध्या शो नंतर आम्ही एक 10-15 मिनिटाचा इंटरव्हल घेतो. तो इंटरव्हल झाला. त्या इंटरव्हल मध्ये बाबांचा फोन, जबाबदारी वाढली आहे तुझी आता. तर माझे बाबा युजली असं कधीच बोलत नाही. तर जबाबदारी वाढली आहे आता. म्हणलं म्हणजे अवॉर्ड मिळालाय आता तर तुला. तर ह्या वाक्यानंतर पुढे मला काहीच सुचलं नाही. म्हणलं काय आपल्याला मिळाला अवॉर्ड, मला का मिळाला अवॉर्ड किंवा वा मला मिळाला अवॉर्ड, हे काहीही रिएक्शन देण्याच्या ह्याच्यातच नव्हतो मी तेव्हा. कारण पुढे 5व्या मिनिटाला मला स्टेजवर उभं राहून परत अख्खा शो करायचा होता. सो मला ती एक्साइटमेंट कधी अशी पूर्णपणे बाहेर काढता नाही आली स्टेट अवॉर्डची की मी केवढा खुश झालोय वगैरे. पण आय एम जस्ट ग्लॅड की त्या दिवशी मिळालं आणि ते बाबांनी स्वीकारलं. आणि या गोष्टीचा तर तो आनंद जास्त आहे मला या गोष्टीचा की मी जरी नाही गेलो स्टेजवर तरी बाबा
जाऊन बाबांनी स्टेजवर तो अवॉर्ड घेतला. अगदी, सो हा तो आनंदाचा क्षण होता. आनंदाचा एक. आणि मला असं वाटतं की अगदी 2 ओळी तरी त्याच्या ऐकवता येतील. सहर सहर तेरी बातें हैं, पहर पहर तेरी यादें हैं, सहर सहर तेरी बातें हैं, पहर पहर तेरी यादें हैं, हल्के हल्के पांघरून न धुके वेड हे ओढही वेड हे ओढही लागले गाजेवाला से ओ सहर. वा. वेगळं वेगळं गाणं वेगळं गाणं वेगळं होतं. गाणं होतं. जॉनर वेगळा आहे Genre थोडासा. वेगळा. शब्द वेगळे आहेत शब्द थोडेसे. वेगळे. सो तो एक पहिल्या 2 ओळी माझ्या आहेत, सहर सहर पहर अच्छा? पहर तेरी यादें. अरे वा. मग आम्ही पुढे करत गेलो ते गाणं. वा वा. पण मग तुझ्यातला संगीत दिग्दर्शक तुला केव्हा सापडला की आपण संगीत देऊ शकतो? मला सर्वात पहिल्यांदा कंपोजर म्हणून इंट्रोड्यूस करणारी व्यक्ती कोण असेल बघ. परत एकदा आपण हे म्हणूया की आज 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 भाग्याचा दिवस. ब्लेस्ड. मला अशोक पत्कींनी इंट्रोड्यूस केले. अरे वा. मी अशोक मामांकडे जेव्हा मोरूची मावशी परत झालं तेव्हा मी त्याची गाणी गायला गेलो होतो त्यांच्याकडे. सो टांग टिंग टिंगा आणि ही सगळी गाणी नवीन नाटकांमध्ये माझ्या आवाजातली होती. सो ते करत असताना अशोकजींना माहिती नाही कुठनं काय जाणवलं आणि कंपोजिशन करायला. तर अशोक मामांनी मला पहिला फोन केला की अशी अशी एक सिरियल आहे जागो मोहन प्यारे, ते माझ्या म्हणजे हा त्यांचा खूप जास्त मोठेपणा आणि काय म्हणतात त्याला लेजेंड माणसं लेजेंड का आहे त्याच्यावरनं कळतं. त्यांनी मला फोन केला आणि ते म्हणाले की असं असं एक गाणं आहे जागो मोहन प्यारे नावाचं टायटल, करशील का तू? मी कसं काय करणार, तुम्ही मला फोन करताय. म्हणलं मला गायला यायचंय का? म्हणाले नाही नाही तू कंपोज करशील का? म्हणलं कसं काय? तर ते म्हणाले काही नाही, अरे हे नवीन काहीतरी अरेंजमेंट आहे, नवीन तंत्रज्ञान आणि ह्याचं सगळं साठीचं सगळं आहे. तर आणि माझी खूप जास्त 2-3 कामं सुरू आहेत, सो मला कदाचित जमणार नाही. तर मी चॅनलला तुझं नाव सांगितलंय. भाग्य. तर मी म्हणलं का? म्हणलं माझं तुम्ही एकही कॉम्पोजिशन ऐकलेलं नाहीये किंवा चाल ऐकली नाहीये, तुम्ही मला एवढा पेचात का पाडताय? ते म्हणाले नाही नाही करशील तू, होईल तुझ्याकडनं वगैरे. ते गाणं केलं, लिटरली 24 तासात ते गाणं आम्ही कंपोज केलं, अरेंज केलं, स्टुडिओ जाऊन रेकॉर्ड करून मिक्स मास्टर करून दिलं, पाठवलं. सिरियल झाली. आणि सिरियल झाल्यानंतर पुढे ते गाणं टायटल ट्रॅक लोकांना आवडलं आणि ह्या माउथ पब्लिसिटीमुळे की हे गाणं मी केलंय किंवा रोज मला असं वाटतं की सर्वात बेस्ट माध्यम जर लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काही असेल तर ते टीव्ही आहे. कारण तुम्ही रोज आणि हवे तितके वेळेला तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता त्या माध्यमाने. सो ते गाणं हळूहळू हळूहळू लोकांपर्यंत पोहोचलं, लोकांना कळायला लागलं की मी कंपोज करतो किंवा मग गाणी बनवतो. आणि मग ते गाणं फेमस झालं कदाचित आणि त्याच्यानंतर मोगरा फुलला नावाचा सिनेमा आमच्या नशिबी आला. मला आठवतंय की श्रावणी देवधर यांना मी जेव्हा पहिल्यांदा भेटलो बरोबर तेव्हाचा माझा एक्सपिरियन्स हा मी कधीच शब्दात सांगू शकत नाही. सो श्रावणी त्यांनी मला फोन करून बोलवलं. मी पहिल्यांदा गेलो गिटार घेऊन त्यांच्याकडे आणि त्या म्हणाल्या ऐकव काहीतरी. म्हणलं कसं काय ऐकवणार, काही सिच्युएशन आहे किंवा असं काही आहे का? तर त्यांनी मला सिनेमाची स्टोरी सांगितली. तर ती स्टोरी चालू असताना माझ्या डोक्यात मी एक खूप सिनेमा येण्याच्या 1-1.5 वर्ष आधी वगैरे कॉम्पोजिशन करून ठेवलं होतं, जे मला असं वाटलं की हे कॉम्पोजिशन ह्या सिच्युएशनला कदाचित छान वाटेल. आणि श्रावणीताईशी बोलताना असं जाणवलं की त्या म्युझिकल खूप आहेत, म्हणजे त्यांना म्युझिक व्यवस्थित खूप छान आहे, माहिती आहे संगीताचा. त्यांनी मला अगदी 2-3 वाक्यातच त्यांनी सांगितलं बघ मला ना यमन फार आवडतो, सो मला यमन किंवा असं काही मिक्स्ड असलेलं काहीतरी छान असेल तर ऐकवशील आणि किंवा मला एक गझल हवी आहे. तर त्यामुळे गझल करायला मिळाली, तुझा आवडीचा प्रांत गझल करायला मिळाली. बरं टायटल ट्रॅक ते म्हणाले की आपल्याला मोगरा फुलला हेच नाव ठेवायचं आहे. म्हणलं मुळात दीदींनी आणि गाऊन ठेवलेलं आहे, इतकं अजरामर गाणं आहे किंवा ते हे 2 शब्द एकत्र येणं इतकं अजरामर आहे.
माऊलींपासून ते दीदींपर्यंत सगळेच. सो ते वेगळं कसं काय करणार किंवा त्याला वेगळी चाल कशी काय लावणार. सो आमचं असं ठरलं की नाही आपण त्याला हात नाही लावायचा. त्याचं पावित्र्य जे आहे ते तसंच ठेवून आपण एक काम करूया, आपण फक्त मोगरा फुलला हे 2 शब्द घेऊया आणि नवीन गाणं रचूया, नवीन गाणं लिहूया, ज्याच्याने ते गाणं कधीही ओरिजिनल गाण्याशी कम्पेअर नाही होणार किंवा ओरिजिनल गाण्याची गरिमा कुठे जाणार नाही की अरे हे काय करून ठेवलं, रिमिक्स काय केलं, हे कशाला केलं. म्हणलं नको, आपण जे करतोय ते नाविन्यपूर्ण आणि नवीन असलं पाहिजे लोकांसाठी. या हिशोबाने तो अल्बम करण्याचा प्रयत्न होता. मग मनमोहिनी ते कॉम्पोजिशन होतं, जे कॉम्पोजिशन मी पहिल्यांदा ऐकवलं श्रावणीताईला आणि ते त्यांना आवडलं. त्याच्यानंतर मारवा आणि सर्वात शेवटी आम्ही जे गाणं केलं होतं ते होतं मोगराचं टायटल ट्रॅक. सो अशी पहिली सुरुवातची कॉम्पोजिशनची होती ती मोगरापासून झाली आणि श्रावणीताईंपासून याची सुरुवात झाली. हे पण खूप मोठं आणि नॅशनल अवॉर्ड विनर ऍक्च्युअली डिरेक्टर बरोबर मला काम करता आलं, हे पण खूप खरंच आहे. आज पाहिले छबी तिची पाहता या मनी राहिले मनमोहिनी आज पाहिले हो मोगऱ्याची कळी मी तिला वाहिले तिचा बंध का भोवती ना कळे तिचा गंध का सोबती पाहिले हो मोगऱ्याची कळी मी तिला वाहिले मनमोहिनी रे रे सरे सरे दा रे रे सरे सरे ब रे रे सरे सरे दा. तिच्याच कारे पैंजणाची लागली ओढही रे मना गुलमोहराची जोडती केशरी शीतची भावना तिचा बंध का भोवती ना कळे तिचा गंध का सोबती ना कळे मनमोहिनी आज पाहिले हो मोगऱ्याची कळी मी तिला वाहिले. वा वा, म्हणजे स्वप्नील डोळ्यासमोर उभा राहिला. हे तुझं संगीतातलं कौशल्य खरं म्हणता येईल की म्हणजे जेव्हा एखादं गाणं चित्रपटासाठी तयार होतं तेव्हा ते त्या नायकावर चित्रित होत असतं आणि ते कुठेतरी तुझ्या गाण्यातनं आत्ता माझ्या डोळ्यासमोर स्वप्नील उभा राहिला. सो हे यश खूप महत्वाचं आहे आणि मोठं आहे. त्यामुळे संगीतकार म्हणून तुझ्या संगीताला दाद नक्कीच द्यायला पाहिजे आणि रसिकांनी ती दिली म्हणून कदाचित गडद-अंधार पुढचा आला. गडद-अंधार फार विशेष सिनेमा आहे आणि मला असं वाटतं तो एकतर आम्ही मित्रांनी मिळून केलेला सिनेमा म्हणतो मी त्या सिनेमाला. कारण त्या सिनेमाला असं मोठं पाठबळ कोणाचं होतं किंवा आहे असं नाहीये. तो सिनेमा जी लोक करत होती त्यातली 80 ते 90% म्हणजे निर्मात्यांपासनं सगळ्यांचा डेब्यू होता. त्या सिनेमात काम करणारे 2 ऍक्टर्स आणि मी
किंवा आमची टीम म्युझिकवाली टीम हे सोडून बाकी सगळेजण पहिल्यांदा सिनेमा बनवत होते. आणि सगळ्यांनी असिस्टंट म्हणून खूप लोकांकडे काम केली आहेत, सगळीकडे कामं झाली वगैरे, पण पहिला सिनेमा मराठी करूया आणि तोही गडद अंधार सारखा सिनेमा करायचा, म्हणजे हॉरर सिनेमा. एकतर आपल्याकडे हॉरर थ्रिलर हा जॉनर खूप कमी बनतो सिनेमा म्हणून, त्यात तो जॉनर नुसता बनवायचा नाही तर तो अंडर वॉटर असेल. 40% चित्रीकरण हे जेन्युइन मालदीव्सला आणि या साईडला अंडर वॉटर झालेलं आहे. तर त्याचं ट्रेनिंग, त्यांना सगळ्यांना ऍक्टर्सना स्कुबा डायव्हिंगचं ट्रेनिंग. सो त्या हिशोबाने आम्हालाही गाण्यांसाठी वेगळं ट्रेनिंग होतं की आपली गाणी ही कमर्शियली चांगली साऊंड करणारी पण हॉरर थ्रिलर असली पाहिजेत, किंवा त्यातनं एक भीती आली पाहिजे. कारण एक गाणं सोडलं, दरिया जे गाणं मी गायलो ते सोडलं तर बाकी दोनही गाणी जी होती ती दोन्ही गाणी अशी हॉरर रिलेटेड होती, ज्यातली एक हॉरर अंगाई म्हणजे काय, जरा वेगळंच झालं. अंगाई आम्हाला, कारण आमचा डिरेक्टर म्हणाला की मला अंगाई हवी आहे. तो असं म्हणाला की जगात सर्वात शांत झोप कशाने लागते, तर तो म्हणाला आईच्या अंगाईने लागते. तो म्हणाला अंगाई ह्या फॉर्म मध्ये इतकी ताकद आहे ना की ती तुम्ही एक नोट बदललात, म्हणजे आम्ही फन म्हणून म्युझिकवाली लोकांना ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार मायनर मध्ये वगैरे गातात हॉरर करण्यासाठी, किंवा हमटी डमटी वगैरे राईम्स ज्या आहेत त्या. सो त्या हिशोबाने आमचं असं झालं की एक दिवशी आम्ही ते कुठलं तरी गाणं आम्ही काहीतरी करत बसलो होतो, आडवं तिडवं काहीतरी, आणि तो म्हणाला की अरे हे चांगलं आहे, आपण एक काम करूया, आपण अंगाई करूया, आणि जी अंगाई हॉरर असेल, म्हणजे ती अंगाई गाणार कोण, तर भूत गाणार ती अंगाई. का तर ह्यांची रात्रीची झोप उडवायची म्हणून भूत अंगाई गात आहे, आणि त्याचा सिनेमाशी पण संबंध आहे. सो त्यामुळे त्यासाठी सिनेमा बघावा लागेल, प्लीज बघा, आमच्याकडे आहे सिनेमा अवेलेबल. सो तर ते एक गाणं, आणि शेवटचं राया नावाचं एक गाणं होतं, ज्याच्यामध्ये अख्ख्या 6 मिनिटांमध्ये 400 वर्ष आधी काय घडलंय आणि हे सगळं काय करायचंय हे लिहायचं होतं. सो आय वॉज फॉर्च्युनेट इनफ की मला ती गाणी लिहिता पण आली आणि परफॉर्म पण करता आली. क्या बात आहे, वा. सो अंगाई अभिषेक खणकरने लिहिलेली आहे, आणि राया जे गाणं होतं ते 6 मिनिटाचं एक असं गाणं होतं, खंडकाव्य होतं ते. तर ते खंडकाव्य मी लिहिलं. त्या सिनेमाची ती एक वेगळी मजा आहे की हॉरर करायला मिळालं, वेगळे साऊंड एक्सपेरिमेंट करायला मिळाले, काहीतरी नवीन पद्धतीने आपलंच मराठी म्युझिक, असं काही वेगळं नाही करायचंय, पण तोच साज जर आपण आजच्या पद्धतीने मांडून लोकांपर्यंत पोहोचवला तर काय होईल बाबा. सो तो एक प्रयत्न त्यातनं. ऍक्च्युली हॉरर अंगाई हे जेव्हा त्यांनी मला सांगितलं, म्हणजे घरीच सगळी प्रोसेस घडत होती स्टुडिओमध्ये, आणि आय वॉज अराउंड की काय चालू आहे मला कळत होतं, पण ज्या वेळेस ते हॉरर हे सुरू झाले, मी अशी जरा साईडला जाऊन बघितलं, काय करताय तुम्ही, काय करताय, काहीतरी चाललंय डोक्यात, जरा थांब, असं म्हणून त्यांनी मला 1-2 दिवसांनी सांगितलं की जुई एक हॉरर अंगाई आहे. म्हणलं मला कॉन्सेप्टच पटेना की हॉरर अंगाई ही काय कॉन्सेप्ट आहे, काही काय. बट ॲज अ म्युझिक डिरेक्टर, नवरा, सगळंच, की त्यांनी ज्या लेवलनी मला समजावली की ती अंगाई कशी असली पाहिजे. प्लस तू आई नाही आहेस याच्यामध्ये, अच्छा आई आहेस पण ती भूत आहे, तिच्या पोटात बाळ आहे खरं तर, आणि ती लोकांना झोपवत नाहीये, त्यांची झोप उडवतीये. जात जेव्हा दिस ढळतो वाऱ्यावर एक दिवा तळमळतो, कासावीस होत बघा चांद पळतो, काळा भोर ढगांमध्ये
मरणाची घाई गाई 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 बापरे. क्या बात आहे. म्हणजे संगीत म्हणून तुझंही श्रेय मोठं आहे आणि जुईली नाही, ते नक्कीच, नक्कीच. गाणं ह्याच्यात सुद्धा मोठं श्रेय नाही आहे. हे गाणं एक्सपेरिमेंट करणं किंवा हे कठीण आहे. अचीव करणं हेच खूप कठीण आहे कठीण आणि हे करता आलं ह्याच्यामध्येच मोठं श्रेय आहे असं मला वाटतं. येस, पण त्याच्यातच जे दरिया तू जे गायलास त्यातलं सुद्धा वेगळे पण एक त्या गाण्याचं वेगळं आहे. हा म्हणजे मला असं वाटलं की आपल्याकडे खूप ना अशी कॉन्सर्ट रेडी गाणी नाही आपल्याकडे. म्हणजे अशी गाणी युजली कॉन्सर्ट रेडी गाणी म्हणजे काय तर कॉन्सेप्ट वाईज मला असं वाटतं की अशी गाणी ज्यांची अरेंजमेंट किंवा ज्यांच्या चालीमध्ये इतकं साधेपण किंवा सोपंपण असलं पाहिजे की 6 म्युझिशियन असू देत किंवा 10,000 म्युझिशियन असू देत ते गाणं तसंच्या तसं वाजेल. नाहीतर युजली काय होतं काही गाणी अरे एवढेसेच म्युझिशियन्स आहेत का मग नाही होणार. सो माझा नेहमी माझी जी काही गाणी मी बनवतो मग ते सिनेमांसाठी असू देत किंवा कुठल्याही माध्यमासाठी असू देत माझा प्रयत्न हा असतो की रियालिटी शो मध्ये हे गाणं झालं पाहिजे. 6 म्युझिशियन्सचा सेटअप आहे, 4च म्युझिशियन आहेत, 5च म्युझिशियन आहेत, ह्या लोकांमध्येही हे गाणं छान वाजलं पाहिजे. बरोबर. तर अशा हिशोबाने जर एलिमेंट्स विचार करून गाणं बनवलं तर मला असं वाटतं ते सोपं जातं. सो ते एक रॉक एलिमेंट आणि असं कॉन्सर्ट वालं गाणं होतं दरिया आणि भारी होतं. मी 1-2 ओळी गातो त्याच्या. नक्की नक्की. मुजोर मनारे तू सोड किनारे हरवल्या सुराना तू शोध पुन्हा तू घे श्वास खुला आज तुला ना भीती कशाची बिंदास आता चोक स्वतः नाव तू मनाची तू हो दरिया 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 बेपरवा जरासा दरिया 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 तू हो दरिया 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 बेपरवा जरासा दरिया 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 दरिया. ओहो क्या बात आहे. पण रोहित मला आणखी एक तुझा सिनेमा आठवतोय तो म्हणजे आनंदी गोपाळ. आणि आनंदी गोपाळ मधलं तू आहेस ना जे झालंय क्लासिक, पण त्या गाण्याच्या निर्मितीच्या वेळेला सुद्धा काही घडलं होतं का? कसं आलं ते गाणं तुझ्याकडे? आनंदी गोपाळचा आम्ही टीजर बघितला होता. मी कुठला तरी वेगळा सिनेमा बघायला गेलो होतो आणि मी आनंदी गोपाळचा टीजर बघितला आणि माझं असं झालं की किती सुंदर छान मूवी आहे. आपलं एखादं गाणं ह्याच्यात जर असलं तर किती मजा येईल वगैरे असं आपण म्हणतो ना कधीतरी की अरे मला पण छान वाटलं असतं ह्याच्यात जर माझं काम असलं असतं. तर मला असं वाटतं ते मॅनिफेस्टेशन त्या दिवशी ऐकलं आणि विदिन 2-3 डेज जसराजचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की अरे असं असं एक गाणं आहे. सो असं सेपरेट सोलो गाणं नाहीये, खूप सिंगर्स आणि खूप लोकांना मिळून हे आपल्याला अँथम करायचं आहे. बरं. तर मी म्हटलं ओके डन. काय सिनेमा वगैरे काय? तर तो म्हणाला आनंदी गोपाळचं आपल्याला अँथम करायचंय. म्हणलं ठीक आहे डन. मी ते गाणं गायलो. तू आहेस ना तू आहेस ना नभाचा भरोसा जसा तसा हा दिलासा तुझा तरी एकदा सांगना आहेस ना तू आहेस
व्यसना म्हणजे हे ऐकल्यानंतर असं शांत बसून राहावं आणि फक्त ते ऐकत राहावं असं वाटतं. कारण आनंदी गोपाळ या चित्रपटाची निर्मिती आणि त्यातला आपण एक भाग असणं हे खरंच एक खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. पण हे भाग्य असंच नाही चालून आलंय रोहित तुझ्याकडे. तुझे मेहनत आहे, तुझे कष्ट आहेत त्याच्या मागे आणि म्हणून तू भाग्यवान ठरतोस. कारण या सगळ्या गोष्टी तुमच्या दोघांच्याही मदतीने, तुमच्या दोघांच्याही एका आतल्या ऊर्जेने कदाचित ते तुमच्यापर्यंत आलेले आहेत. मला वाटतं असे काही चित्रपट होऊन जातात आणि मग त्यातला आपण भाग असणं हा जसा महत्त्वाचा विषय आहे, तसं जुईली तुझ्या बाबतीत एक महत्त्वाचा चित्रपट जो अलीकडच्या काळात आलेला आणि जो गाजलेला म्हणजे शेर शिवराज. येस. आणि शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपल्या मनात एक अस्मिता जागृत होतेच. आणि त्या सगळ्या खरं म्हणजे त्या सगळ्या चित्रपटांमधनं शेर शिवराज सारखी एक अतिशय उत्कृष्ट कलाकृती बनली आणि त्याचा तू एक भाग बनलीस. काय अनुभव होता तो सगळा? छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी जे अष्टक आता दिग्पाल दादा करतो आहे, जे पुष्प आम्ही वाहिलं, जे चौथं पुष्प होतं विच वॉज शेर शिवराज, आणि त्याच्यामध्ये गाताना एक वेगळीच ऊर्जा होती. म्हणजे खरं सांगायचं तर मी आणि देवदत्त मनीषा बाजी जो माझा लहानपणापासूनचा मित्र आहे, आम्ही कॉलेज फ्रेंड्स आहोत खरं तर, आणि आम्ही एकत्र रॉक कॉन्सर्ट्स आणि बँड करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही खूप केलेल्या आहेत लहानपणी आणि कॉलेजमध्ये असताना. पण त्याच्या म्युझिकची सुरुवात आणि माझ्या म्युझिकची सुरुवात खूप सिमिलर होती. आम्ही खूप पॅरलल चाललो होतो आणि कधीतरी असं वाटलं होतं की देवदत्तनी एक छान म्युझिक करावं आणि मला कधीतरी ते गायला मिळावं. कारण की त्यांनी आधी जी सगळी गाणी केली, फत्ते शिकस्त असो किंवा पावनखिंड असो, लोकांच्या तोंडावर आहेत सगळी गाणी आणि ते एक ऊर्जा भरवणारी जी सगळी गाणी आहेत ते आता देवदत्तचं काय करतोय ते त्याचं त्यालाच माहिती आणि अतिशय उत्तम करतोय. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हिम. सो तो एकदा असाच घरी आला होता आणि त्याच्या डोक्यात एक गाणं चाललं होतं जनरल आणि मी बसले होते. तो म्हणाला, जुई उद्या रेकॉर्ड करूयात का गाणं? डायरेक्ट उद्या? म्हणजे आदर्श गाऊन गेलाय, तू मला असं वाटतं की तूच गाव असते. म्हणलं बरं ट्राय तर करूया उद्या. मग आम्ही दोघंही सकाळी उठून स्टुडिओला गेलो आणि त्या ह्याच्यामध्ये मी 2 टेक गायले होते. बरं. पहिला टेक असा होता की त्यांनी मला आधी सांगितलं की खूप भारद असतं आणि असा काहीतरी एक आवाज पाहिजे की म्हणजे रेफरन्स द्यायचा झाला तर उर्मिला ताई सारखं तुला थोडं उर्मिला धनगर उर्मिला ताई सारखं तुला गायचंय किंवा तसा टोन काढायचा, अजून भारद असतं तिच्यापेक्षा. म्हणलं म्हणजे मग पुरुषाचाच आवाज की मग आणखीन काय तू वेगळं मला विचारतोय. मग ते सगळं झाल्यानंतर मी पहिला टेक गायले, मी बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर आम्ही परत एकदा ऐकलं तर आदर्शचा आवाज आणि माझा आवाज इतका मॅच होत होता की त्यातला मुलीचा आवाज कुठला आणि मुलाचा आवाज कुठला हेच कळत नव्हतं. सो मग परत तो टेक ऐकल्यानंतर तो म्हणाला, ऐक ना फारच पुरुषी होत आहे सगळं. म्हणलं माझ्याकडनं तू काय एक्सपेक्ट करतोय आणखी? तो म्हणाला की नाही ठीक आहे, आपण एक काम करू, अजून थोडं मेलोडन. मी म्हणलं एक काम कर, मला सांग की स्क्रीनवर काय होतंय, या गाण्यावर कोण नाचतंय किंवा काय आहे, कोरिओग्राफी कशी आहे. तर मग त्यांनी मला कोरिओग्राफी करून दाखवली आणि मला सांगितलं की मृण्मयी देशपांडे या गाण्यावर तिचं नृत्य आहे. ओके. म्हटलं अरे मृण्मयी असेल तर मी अशी कशी गाऊ रे करत, असं कसं गाऊ, थोडंफार आलं पाहिजे ना मुलीसारखं काहीतरी त्या अदा. आणि मग त्याच्यानंतर जो दुसरा टेक झाला जो आता आपण सगळेजण ऐकतो, येळकोट येळकोट सदानंदाचा
मल्हारी रते मांजराच तेला बेल भंडारा त्यो बघा कैसा साजा. थँक्यू सो मच. वा वा. खरं तर जुईली इतकं सुंदर गाणं गायलीस आणि ती पुन्हा एनर्जी जी नक्कीच तुझ्या गाण्यामध्ये दिसते. पण असंच एक वेगळं काम तुला करायला मिळालं ते म्हणजे समायरा नावाचा जो चित्रपट आला होता. खूप वेगळा विषय आणि त्या वेगळ्या विषयाची थोडीशी पार्श्वभूमी पण आम्हाला सांग. काय घडलं होतं नेमकं? नक्कीच. म्हणजे आतापर्यंत मला लोकांनी खूप असं डॅशिंग बोल्ड की अशी उडती गाणी गाणारी किंवा तशा प्रकारची कांदे पोहे झालं किंवा गोऱ्या गोऱ्या झालं अशी गाणी गाणारी म्हणून ओळखले जायचे आणि त्या हिशोबाने मी मनामनात घर केलं होतं लोकांच्या. पण समायरा हा असा चित्रपट होता की ज्याच्यामुळे मला एक वेगळं काहीतरी अँटी जुईली लोकांना दिसली. लिटरली मी अँटी जुईली का म्हणते कारण की ह्या पूर्ण समायरा चित्रपटामध्ये एका मुलीची विठ्ठलाच्या साथीने केलेली तिची एक जर्नी आहे ज्याच्यात ती स्वतःचा एक गाभा शोधत असते. तो एक विठ्ठलाच्या गाभाऱ्यातच तिला तो स्वतःचा गाभा मिळतो. सो अशी ती एक स्टोरी आहे. सो त्या आणि मला वाटतं ती भारताबाहेरची मुलगी आहे. हो म्हणजे ती भारताबाहेरची मुलगी असते. सो तिच्या हिशोबाने किंवा तिच्या नायिकेच्या अंगाने की ती विठ्ठलाची गाणी कशी गाईल. पण आता विठ्ठल म्हणल्यावरती विच्छाल वगैरे आपण नाही म्हणू शकत. बरोबर. सो आपल्याला ते सगळं व्यवस्थित लक्षात ठेवून त्या गोष्टी कराव्या लागतात. आणि मला असं वाटतं मी खरं तर खूप 7 ते 8 वर्षापूर्वी ती सगळी गाणी गायली होती. निहार शेंबेकर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की तो अतिशय उत्तम संगीतकार आहे आणि त्यांनी ही खरं तर माझ्याकडनं गाणी गाऊन घेतली. हे मी सगळं श्रेय माझ्या सगळ्या गाण्यांचं मी फक्त निहार या व्यक्तीला देते. कारण एका पॉइंटला हे जे मी गाणं आता तुमच्या समोर मला सादर करावं असं वाटतंय ते जेव्हा मी गात होते इन द स्टुडिओ त्यावेळेस अशी 2-3 गाणी गाऊन झाली होती माझी आणि हे गाणं मला काहीही करून जमत नव्हतं. काहीही करून. आणि मी खूप झटपट केली. मी 1.5-2 तास थांबले. तो जो फील हवा असतो किंवा ती जी एक शांतता हवी असते ती येतच नव्हती माझ्या आवाजातनं. सो त्यावेळेस मला जे निहारनी सांगितलं ना ते खूप क्युरियस होतं खूप जास्त माझ्यासाठी की तो म्हणाला की हे बघ मला काहीच नकोय जुईली. तू हसूनही गाऊ नकोस तू रडूनही गाऊ नकोस. तू शांत तुझा चेहरा ठेव एके ठिकाणी बघ आणि एके ठिकाणी बघून गा. दॅट्स इट. तू कुठल्याही मनातही विचार कुठला आणू नकोस की सूर लागतायत नाही लागतायत बाकीच्या गोष्टी ओके होत आहेत की टेक बरोबर आहे का मागच्या टेक मधलं कुठलं तरी आपल्याला इथे हवंय असाही कुठलाही विचार करू नकोस. मी इथे घेईन सगळं सांभाळून. तू गाताना ऑन माईक फक्त बघ की तुला शब्द पोचवता येतात का की तू ती मुलगी म्हणून काय सांगशील जगाला म्हणून तुला ते अख्खं गाणं गायचंय. आणि प्लस जेव्हा स्पिरिच्युअल गाणी असतात किंवा स्पिरिच्युअल गोष्टी तिथे येतात ना असं नाही की मी आयुष्यात फक्त धांगडधिंग्याची गाणी गायली आहेत किंवा खूप उडत्या चालीची गाणी गायली आहेत. पण खरं तर अँटी जुईली का मी म्हणते कारण की ती स्पिरिच्युअलिटी माझ्यात आहे. ती मला शोधायला एक चान्स मिळाला समायरामधनं. कारण की ती युजली आपली रियाजामध्ये किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये यूज होते आपली स्पिरिच्युअलिटी. पण ती गाण्यात कशी आणायची हे मला समायरा मधनं कळलं. आणि समायराची सगळी गाणी ऍक्च्युअली एकूणात 5 गाणी आहेत जी 5 गाणी त्या मुलीच्या तोंडी आहेत. तो त्या मुलीचा आवाज माझा आवाज बनला ज्या चित्रपटामध्ये आरतीताई अंकलीकरांनी गायलेला आहे आणि बऱ्याच लोकांनी त्याच्यामध्ये गायलंय आणि खूप मनापासनं केलेला प्रयत्न आहे तो. सो माझ्यासाठी ते खूप मनापासनं बनलेलं गाणं आहे. मला वाटतं तुझ्यातली समायरा तुला तिथे सापडली असं म्हणायला हरकत नाही. आणि कलाकारातलं एक स्वतः मधला कलाकार सापडणं ज्याला म्हणतात ते या गाण्यांनी कुठेतरी मिळतं. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या आजच्या या गप्पांची सांगता आपण त्या समायरातल्या जी विठ्ठलाकडे तिने जी एक त्या विठ्ठलाच्या चरणी ती लीन झालेली आहे. एकाकार होणं म्हणजे काय ते कुठेतरी या गाण्यातनं आपल्याला दिसणार आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही दोघंही आज कलाकार म्हणून एकाकार आहातच पण याच एकाकारातनं तुम्ही अनेकांपर्यंत पोहोचताय आणि ते असेच पोहोचत राहाल अशा शुभेच्छा आणि सदिच्छा आमच्या तुमच्या दोघांसाठी नक्की आहेत. पण मला असं वाटतं की त्या
विठ्ठलचरणी लीन होऊया आणि त्या गाण्याने आजच्या गोष्टी गाण्यांच्या या कार्यक्रमाची आपण सांगता करूया. उभ्या आयुष्यावर माझ्या होती अंधाराची झाका, फोडला मी किती टाहो, कुणी ऐकली ना हाका, शोधल्या मी दिशादारी, तुझा ठाव कुठं नाही, माऊली मी जन्म सारा ठेवते ग तुझ्या पायी, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल. थकले मी थांबले मी ढुंडाळल जग सार, मिटले मी डोळे जरा आणि शोधले स्वतात माझ्या मनाच्या तळाशी, खोल खोल अंधाऱ्या गाभारी उभी होती माऊली, युग युग तू अंतरी, युग युग तू अंतरी, युग युग तू अंतरी. थँक्यू. तर रॉक स्टार जुईली जोगळेकर आणि रोहित राऊत यांच्या कॉन्सर्टचा समारोप अशा अंतर्यामी तुमच्या असलेल्या सुरांनी व्हावा ही खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. मला वाटतं आपल्या रसिक प्रेक्षकांनाही मला हेच सांगायचंय की ज्या पद्धतीत रोहित म्हणाला होता की सुरुवातीला मला शास्त्रीय संगीताचा सगळा बाज होता, पण सारेगमपने तुला रॉकस्टार करून टाकलं, तसंच आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून गाण्यांच्या गोष्टी उलगडताना तुमच्यातला एक हळवा सूर, एक संवेदनशील सूर सुद्धा आपल्या सगळ्या रसिकांसमोर सापडलेला आहे. हा सूर असाच जपा असं नक्की म्हणेन आणि तुम्हाला खूप शुभेच्छा, खूप धन्यवाद या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. आणि मंडळी, आपण नक्कीच भेटणार आहोत गोष्टी गाण्यांच्या या कार्यक्रमातल्या पुढच्या भागात अशाच आणखी वेगळ्या कलाकारांसह. धन्यवाद.